आपण आज आलो आहोत पोटल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी नेवळवाडी या गावाशेजारी. त्यावेळी 3 ते 4 दिवस पूर्ण रायगड जळत होता. रायगडावरील 18 कारखाने, 300 इमारती आणि जे शिवछत्रपतींनी आपलं वैभव उभा केलं होतं ते पूर्ण त्यावेळी जळून गेलं. तर पोटल्याच्या डोंगरावर जायचं असेल तर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमधून आपल्याला हिरकणीवाडी येथे जावं लागतं. तिथे रायगडाच्या रोपवे पासून आपण जर सरळ गेलो तर आपण काळकाईच्या खिंडीत जाऊन पोहोचतो आणि तिथे एक आपल्याला बोर्ड लागतो. त्या बोर्डपासून उजवीकडे थोडंसं पुढे गेलं तर आपण नेवळवाडी येथे म्हणजेच पोटल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी सोनू बालगुडे आणि सफर सह्यागिरीची या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आज आलो आहोत पोटल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी नेवळवाडी या गावाशेजारी. ते रायगडाच्या पायथ्याला आहे. तर आपण पाचाडवरून हिरकणीवाडीकडे निघालो जिथं रायगडाचा रोपवे आहे आणि तिथून सरळ पुढे आलं तर आपल्याला काळकाईची खिंड लागते. त्या खिंडी पासून उजव्या बाजूला आपण आलं तर आपण पोटल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी येतो. तर इथून पोटल्याच्या डोंगराकडे आपण जाऊ शकतो या पायवाटेने. तर पोटल्याचा डोंगर म्हणजे इंग्रजांनी 1818 मध्ये पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवून तिथून रायगडावरती मारा केला आणि आपला रायगड 65 वर्ष पारतंत्र्यात गेला. रायगडावरील खूप सारे पुरावे मराठा इतिहासाचे किंवा दस्तऐवज त्यावेळी जळून खाक झाले आणि रायगडावरील इमारती वगैरे सगळं जळून गेलं. तर ते इंग्रजांनी कशा प्रकारे केलं तर आज तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर चला आपण या डोंगराकडे जाऊयात. इतिहासात आपण आजवर बरेच फितूर पाहिले. कोणी वतनासाठी फितूर झालं तर कोणी पदासाठी, तर कोणी सोन्याच्या मोहरांच्या लोभापायी. परंतु इतिहासात एक कसा दुर्दैवी फितूर आहे की ज्याच्यामुळे मराठ्यांचे वैभव, मराठ्यांची दुसरी राजधानी आणि ज्याने शिवछत्रपतींचं वैभव आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं, तो रायगड इंग्रजांना मिळवून देण्यास मोलाची मदत केली. तर तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. तर रायगडाच्या दक्षिण दिशेस असणारा हा डोंगर. तर आपण आज त्या डोंगरावरती आलो आहोत आणि त्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. 30-40 मिनिटाचा ट्रेक करून आपण नेवाळवाडीतून पोटल्याच्या डोंगरावर पोहोचलो आहोत. पोटल्याचा डोंगर म्हणजे रायगडाचा आझाद शत्रू. तर मे 1818 मध्ये कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल यांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवून शिवरायांचा रायगड जिंकून घेतला. तर आपण आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर पोटल्याचा डोंगर तर शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे 1670-80च्या काळात पोटल्याच्या डोंगरावरून रायगड जिंकून घेणं जवळपास अशक्य होतं. कारण की त्यावेळी तोफांचा पल्ला एवढा नव्हता आणि इथून जर आपण बघितलं तर रायगडावरील प्रत्येक वास्तू जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर सरळ बघितलं तर येते. आणि शिवकाळात एवढ्यावरती तोफा आणून किंवा ते तिथून रायगडावर मारा करणं जवळपास अशक्य होतं. परंतु 1680ला शिवरायांचं निधन झालं आणि त्यानंतर 1689 मध्ये संभाजी महाराज गेले आणि त्यानंतर इंग्रजांची ताकद जी बहुत भारतात होती ती वाढली आणि तेव्हा तोफांचा पल्ला सुद्धा वाढला होता. त्यामुळे 1818 मध्ये शिवकाळानंतर जवळपास 125 वर्षांनी तोफांचा पल्ला वाढला होता. त्यामुळे त्यावेळी रायगड पडणं शक्य झालं आणि त्यामुळेच इंग्रजांनी त्यावेळी रायगड जिंकून घेतला. तर 1818च्या सुरुवातीपासूनच इंग्रजांनी महाराष्ट्रातील किल्ले जिंकून घेण्याची मोहीम आखली होती आणि त्यांनी रत्नागिरीतील काही किल्ले जिंकून मार्च मध्ये रायगड आणि रायगडाच्या परिसरातील किल्ले जिंकून घेण्याचा निर्णय घेतला. तर त्यानुसारच जवळपास मार्च 1818 मध्ये बाणकोटचा हिम्मतगड जिंकून मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथरने त्यांचा मोर्चा रायगडाकडे वळवला. तर हिम्मतगड जिंकून इंग्रजांची 89वी पलटण ही मेजर हॉलला येऊन मिळाली आणि 1818च्या त्या काळात रायगडावर दुसऱ्या बाजीरावाच्या पत्नी या वाराणसीबाई रायगडावर होत्या आणि त्यांच्याकडे पूर्ण रसद जड जवाहीर आणि पैसा होता. त्यामुळे त्यांनी रायगड लढवण्याचा दृढ निश्चय केला होता. तर वाराणसीबाईंसोबत त्या काळी रायगडाचा किल्लेदार होता शेख अबू आणि त्यावेळी रायगडावर 1000 अरबांची शिबंदी उपलब्ध होती आणि शेख अबूने रायगड लढवण्याचा मनापासून निश्चय केला होता. आणि त्यावेळेस आपण बघायचं झालं तर इंग्रजांना रायगड लवकर जिंकून घ्यायचा होता. कारण की त्यावेळेस उन्हाळा होता आणि त्यानंतरच पाऊस सुरू होणार होता आणि पावसाळ्यात रायगडाच्या परिसरात भयंकर पाऊस पडतो आणि तेव्हा रायगडावर हल्ला करणं ही जवळपास अशक्य गोष्ट होती.
त्यामुळे मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथरने पाऊस चालू होण्याच्या अगोदरच रायगड जिंकून घेण्याचा निर्णय घेतला. तर 12 एप्रिल 1818 इंग्रजांचं सैन्य पाली येथे पोहोचलं आणि 14 एप्रिल 1818 माणगाव, इंदापूर आणि तळगड घेऊन ते रायगडाकडे निघाले. आणि त्यानंतर त्यांना मदतीला आले ते बडोदेकर गायकवाड. त्यांनी घोडदळांनी मदत केली आणि त्यानंतर 23 एप्रिल 1818 प्रॉथरचं सैन्य रायगडाकडे निघालं, म्हणजे रायगडाकडे आलं. आणि 24 एप्रिलला घोडदळ महाडकडे पाठवून कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल स्वतः रायगडाकडे आले. तर त्यावेळेस पाचाळमध्ये 300 मराठी सैन्य होते. हे कर्नल प्रॉथरला कळलं आणि त्यामुळे त्याने पाचाडच्या पेठेवर हल्ला चढवला. आणि तेव्हा त्या हल्ल्यात 20 मराठी सैन्य ठार झालं आणि 3 इंग्रज सैन्य जखमी झालं आणि तिथून मराठी सैन्याने पळ काढला. तर तेव्हा कर्नल प्रॉथरने पाचाडवर कब्जा केला आणि साधारणपणे एप्रिल मेचा महिना असल्यामुळे दुष्काळ खूप होता आणि पाणी टंचाई असल्यामुळे कर्नल प्रॉथरने त्याचं सैन्य हे कोंझरकडे पाठवलं. तर पाणी टंचाईमुळे कर्नल प्रॉथरने एक छोटी तुकडी पाचाडमध्ये ठेवून बाकीचं सैन्य कोंझरकडे वळवलं आणि साधारणपणे 24 एप्रिलला कर्नल प्रॉथरने महाडचा ताबा मिळवला आणि तेव्हा त्याला तिथं काहीच प्रतिकार झाला नाही. आणि साधारणपणे 25 एप्रिल ते 4 मे पर्यंत कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल हे या पोटल्याच्या डोंगरावरती तोफांचा मोर्चा बांधण्यात व्यस्त होते, त्यांची एक तुकडी. आणि दुसरी तुकडी ही कोबलडा बुरुजावरती मारा करण्यासाठी मोर्चा बांधत होती. या पोटल्याच्या डोंगरावरती ही जी सपाट जागा आपल्याला दिसते, तर आय थिंक इथं त्यांनी तोफांचा मोर्चा बांधला असावा. तर त्यांनी खालून बांगडी तोफावरती आणल्या आणि त्या इथे आणून जोडल्या. तर या सपाट जागेवर त्या तोफा त्यांनी लावल्या असाव्यात आणि इथून रायगडावरती मारा केला असावा. तर आपण जर व्यवस्थित बघितलं तर या पोटल्याच्या डोंगरावरून भवानी कड्याकडे जे दारुगोळा कोठार आहे त्याचं अंतर आहे ते 1400 मीटर आणि त्याच्या मागे भवानी टोक इकडे जे आपल्याला दिसतंय ते जवळपास 1560 मीटरच्या आसपास आहे. तर पोटल्याच्या डोंगरापासून आपल्याला हा समोर दिसतोय तो वाघ दरवाजा. तर हे अंतर साधारणपणे 1000 मीटर आहे आणि त्याच्या उजवीकडे वरती आपल्याला नगारखान्याचं ते बांधकाम दिसतंय आणि अलीकडेच प्रधानांचे वाडे. तर ते अंतर सुद्धा 1200-1300 मीटरपेक्षा जास्त नाही. तर इथून रायगडावर त्यावेळी तोफमारा केला आणि त्यामुळे रायगड पडला. तर साधारणपणे 4, 5 आणि 6 मे पर्यंत रायगडावर पोटल्याच्या डोंगरावरून तोफमारा सुरू होता आणि त्यावेळी रायगडावरील बऱ्याच वास्तू ह्या उद्ध्वस्त झाल्या. आणि 6 मेच्या आसपास दुपारी 1च्या सुमारास वाराणसीबाई जिथं राहत होत्या, म्हणजे आजचे राज सदर असेल त्याच्या आसपासच कुठेतरी ते राहत असतील, तर त्या इमारतीवर तोफगोळा आढळला. 8 इंची तोफगोळा आढळला आणि मोठा स्फोट झाला. आणि साधारणपणे 6 मेलाच दुपारी 4च्या आसपास ते भवानी कड्याकडे जे दारुगोळ्याचं कोठार आहे, तर त्या दारुगोळा कोठारावरती एक तोफगोळा आढळला आणि प्रचंड स्फोट झाला. म्हणजे ते दारुगोळा कोठार पूर्ण फुटलं, उद्ध्वस्त झालं आणि त्यामुळे पूर्ण रायगड हादरला. तर त्यानंतर म्हणजे रायगड पूर्ण खचला, कारण की दारुगोळा जर संपला तर किल्ला लढवणार कसं. तर रायगडावरील दारुगोळा कोठार हे उद्ध्वस्त झाल्यामुळं शेख अबूला समजून आलं की आपण रायगड आत्ता लढवू शकत नाही आणि त्याने वाराणसीबाईंना शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला. आणि 7, 8, 9 मे पर्यंत, म्हणजे जवळपास 9 मेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत इंग्रजांचा तोफ मारा हा रायगडावर चालूच होता आणि रायगड जळत होता, धुमसत होता. तर 8 मेला शेख अबू रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत गेला आणि इंग्रजांशी वाटाघाटी चालू झाल्या. तर वाटाघाटीनुसार तहाच्या 4 अटी होत्या. तर त्यानुसार मराठी सैन्याला जखमी सैनिक जे होते त्यांना बरे होईपर्यंत इंग्रजांनी पुण्यात राहण्याची परवानगी दिली. तसेच शेख अबू आणि त्याच्या नोकरांना सुद्धा पुण्यात राहण्याची परवानगी दिली. वाराणसीबाईंना सुद्धा पुण्यात राहण्याची परवानगी दिली आणि बाकी सैन्यांना वैयक्तिक गोष्टी आणि शस्त्रे घेऊन खाली उतरण्याची परवानगी दिली. तर या 4 अटींनुसार मराठ्यांनी रायगड सोडला आणि इंग्रजांनी रायगडाचा ताबा घेतला. तर त्यावेळी 3 ते 4 दिवस पूर्ण रायगड जळत होता. रायगडावरील 18 कारखाने, 300 इमारती आणि जे शिवछत्रपतींनी आपलं वैभव उभा केलं होतं ते पूर्ण त्यावेळी जळून गेलं.
मराठी शाळेतले खूप असे दस्तऐवज असतील, इतिहासाचे पुरावे असतील, ते जळून गेले. तर त्या सगळ्या घटनांचा साक्षीदार किंवा त्याला कारणीभूत असलेला हा एक अजातशत्रू किंवा आपण याला फितूर म्हणू शकतो, दुर्दैवी हा पोटल्याचा डोंगर, तो कारणीभूत झाला. तर इंग्रजांनी पोटल्याचा डोंगरच का निवडला रायगडावर हल्ला करण्यासाठी? तर याच्या मागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे की 1817 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांच्यात एक करार झाला होता. तर त्या करारानुसार पुरंदर, सिंहगड आणि रायगड हे किल्ले इंग्रजांकडे ओलीस होते. आणि जेव्हा हे किल्ले इंग्रजांकडे ओलीस ठेवले, तेव्हा इंग्रजांनी साधारणपणे मार्च 1817 मध्ये रायगडाचा ताबा घेतला. आणि तेव्हा जे इंग्रज अधिकारी रायगडावर असतील, त्यांनी विचार केला असेल की जर आपल्याकडे रायगड लढून जिंकून घेण्याची वेळ आलीच, तर तो कसा घेता येईल. तर त्यांनी त्यावेळी नक्कीच रायगडावर एक दारुगोळा कोठार आहे भवानी कड्याकडे, ते बघितलं असेल आणि कुठं तोफांचा मोर्चा लावू शकतो त्याचा विचार त्यांनी नक्कीच केला असेल. तर त्यानुसार त्यांनी सभोवतालची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या पोटल्याच्या डोंगराची निवड केली आणि इथं तोफा चढवून रायगडावरती हल्ला केला आणि रायगड जिंकून घेतला. जेव्हापासून रायगडाचा इतिहास समजला किंवा वाचला, तेव्हापासून एक माझं खूप इच्छा होती किंवा स्वप्न होतं की हा जो फितूर, दुर्दैवी फितूर जो पोटल्याचा डोंगर आहे तो पायदळी तुडवायचा, ती इच्छा आज पूर्ण झाली. तर खरंच मनापासून खूप आज आनंद वाटतोय, समाधान वाटतंय. आणि इथून रायगड एक वेगळाच रायगड भासतो या बाजूने, जे एकदम विशाल, एका नजरेत रायगड आपल्याला मावत नाही असा रायगड दिसतोय. तर म्हणजे नाही, शब्द सुचत नाहीयेत बोलायला काही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सफर सह्याद्रीची या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.